क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक मनपाच्या सिटी लिंक बसचे अपघात दिवसेंदिवस वाढत चालले असून आतापर्यंत बऱ्याच नागरिकांचा जीव गेलाय आणि काहींना गंभीररित्या जखमी व्हावं लागलंय। त्यातच आज दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास नाशिक रोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपो मध्ये बसच्या धडकेत एक शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे। त्याबाबत सविस्तर असे की बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई ही लहान मुलगीसह राहणार नाशिक रोड ही तिच्या आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात असताना सिटी लिंक बस चालकाने भरधाव वेगाने तिला धडक दिली। या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिच्या आजोबांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना बिटको हॉस्पिटल इथं औषधोपचारासाठी दाखल केलंय। बस चालक हा मद्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे। सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघाताचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक रोड, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।